भटक्या कुत्र्या व जनावरांवर नियंत्रण आणा, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आदेश. बेळगाव शहरातील 2 वेगवेगळ्या भागात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलवली तातडीची बैठक. बेळगाव जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांचा व जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. कालच बेळगाव शहरातील 2 वेगवेगळ्या भागात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. बैठकीस महापालिका, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. भटक्या प्राण्यामुळे होणारा अपघात, संसर्गजन्य रोग व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. जनजागृती मोहीम, कुत्र्यांचं लसीकरण, नसबंदी व पुनर्वसन केंद्राची स्थापना ही कामे प्राधान्याने हाती घेण्याचे ठरवण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन तात्काळ पावले उचलणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. These are some practical problems that we have. Supreme Court order now says that gate should be closed and there should be a watch and ward near the gate at all times from the institutions. So institution, agar if there is any further penetration of new dogs into the institution, then nodal officer will be made responsible solely for it. So of course putting a plank will not help. In my house, I was giving this example. My walls are about 6 feet high. A pack of 7 dogs entered my compound and they absolutely destroyed my poultry. They tore my hens apart because they were aggressive. So that will not help. ಮೇನ್ ಅಂದ್ರೆ ನಾಯಿಗಳಿಗೆ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ ಪಾಪ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವು ಮಕ್ಕಳು ಮರಿ ಹಾಕ್ತಾವ, ಅವಕ್ಕೆ ಊಟಕ್ಕಿರಲ್ಲ. ಮರಿಗಳನ್ನ ಬೇರೆ ಕಾಪಾಡ್ಬೇಕು. ಅವು ಮರಿಗೆ ತಾಯಿನ ಫುಡ್ಗೋಸ್ಕರ ಆ ಕಡೆ ಆಚೆಯಿಂದ ಈಚೆಯಿಂದ ಆಚೆ ಓಡಾಡ್ತಾರೆ. ಮರಿಗಳು ಆ ತಾಯಿಯಿಂದ ಓಡೋದು, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಹಾಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾರು ಹಿಂದೊಳಗೆ ನೋಡೋದು ಇಲ್ಲ. ಪಾಪ ಅವ್ರು ನಾಯಿಗಳು ಬಿಲಿ ಬಿಲಿ ಒದ್ದಾಡ್ತಾವ.